की महाराजांची कीर्ती एवढी मोठी आहे की एका पिक्चर मध्ये दाखवणं शक्यच नाही. खूप सारे पार्ट काढावे लागतील. सो गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आपण चाललोय छावा पिक्चर बघायला आणि ऍक्च्युली संध्याकाळी जायचंय. सो आता रेडी झालोय बिकॉज आपल्याला जायचंय 5 परतवण्याचा एक प्रोग्राम असतो लग्नानंतरचा. म्हणजे आपल्या बहिणीचं एक लग्न झालेलं लास्ट वीकेंडला, तर त्याच्यासाठी आपल्याला तिकडे जायचंय. ऍक्च्युली काय प्रोग्राम आहे मला माहित नसतं, बट फ्रीचं नॉनव्हेज खायला मिळणार आहे. तर जिथे फुकट तिथे प्रकट असा प्रकार पण नाहीये, पण जावं लागतं. फॅमिली आहे, कळतं का? उगाच लगेच लोक काही म्हणतात. काय ते मी आज विचारून घेईल आणि तुम्हाला नक्की सांगेल. आम्ही आलो 5 परतावण्याला खायला. काय असतं माहित नाही मला, पण नॉनव्हेज खायला म्हणून आले. तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे. ठीक आहे, बरोबर. ही आमची नवरी आहे, मावश्या सगळे बसले, मल्हार आणि हा नवरदेव प्रथमेश. काय रे, काय करतोय? मोबाईल बघतोय, लाज वाटते? अरे कधी जरी खाली बसलेले बघायला. डिफिकल्ट टास्क बसणंच आहे याच्यामध्ये. मटनचा रस्सा, चिकनचा रस्सा, भात, वडी. पद्धतशीर तर सगळं खाते भाई, सगळं खाते. काय बोलायचं, सगळं पद्धतशीर एकदम टेस्ट. अरे खात नाही पहिले. जेवण झालंय आमचं मस्त. मटन चिकन दाबून खाल्ले. माय गॉड, जेवलाच की नाही? हो जेवलो झाले. आता लेडीज जेवायच्या बाकी आहेत. ते जेवून झालं की आम्ही जाणार आहोत. हे कल्याणला झाले आपण चालू छावा बघायला. चला भेटूया. ऑफिसवरनं आले, छावा बघायला जायचं आम्हाला 8:30ला. आणि इथे काय चालले बघा, यांचं कॅरम खेळतात का? तर टाइमपास नाही, घरी जायचा कंटाळा आलाय. आणि यांचा गेम आहे ना भाई, एवढे प्रोफेशनल लेवलचे प्लेयर आहेत ना दोघं पण. अर्धा तासाशिवाय एक गेम पूर्ण होत नाही आपलं. काय हा ट्रे खतरनाक. सो फायनली आम्ही छावा मूवी बघायला आलेलो आहे. आणि 8:40चा शो आहे, पण अजून स्क्रीन ओपन नाही झाले. सगळे एक्सायटेड आहेत. हिस्ट्री तर आम्ही बघितली आहे, पण तरीसुद्धा आम्हाला जाणून घ्यायचं की ॲक्च्युअलमध्ये भुजबळीचं दाखवलं काय आहे. बरोबर आहे की नाही? आणि 4 वर्षांनी मी बघायला येतो. 4 वर्षांनी एकदम वेगळीच एक्साइटमेंट आहे माझ्या मनामध्ये. एकदम असं कसं बघायला मिळतं आपल्याला, काय दाखवलं नक्की. लोकांचे खूप रिव्ह्यूज ऐकलेत, पण पर्सनली बघून बघायचं आपल्याला कसं वाटलं ते. सो गाईज, काल पिक्चर बघून झाला छावा आपला. बट पिक्चर बघून झाल्यानंतर खरंच एवढे इमोशनल झालेलो आम्ही सगळे की आम्हाला काय बोलावं सुचत नव्हतं. जस्ट जेवलो बाहेर तिथेच आणि घरी जाऊन झोपलो. तर आज दिवस दुसरा आहे आणि माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही छावा पिक्चर नक्की बघा. आपल्या महाराजाबद्दलची सगळ्यांना हिस्ट्री जी काय घडली आहे ती माहिती सगळ्यांना असणं आवश्यक आहे. पिक्चर मध्ये 5% किंवा म्हणा की महाराजांची कीर्ती एवढी मोठी आहे की एका पिक्चर मध्ये दाखवणं शक्यच नाही. खूप सारे पार्ट काढावे लागतील, जे की डिफिकल्ट आहेत. बट ठीक आहे, कधी ना कधी होईल. बट जो काय आता छावा पिक्चर मध्ये दाखवले ते तुम्ही नक्की बघा. त्यांनी किती टॉर्चर सहन केलं आणि आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी ते कसे लढले
आणि त्यात एक गोष्ट आहे जी मला चांगलीच पटली, की शेवटी मराठीच मराठ्यांचे पाय खेचतात. आणि जर आपण सगळे एकत्र राहिलो तर खूप पुढे जाऊ शकतो. हा चांगला संदेश त्यातून म्हणजे घेण्यासारखा आहे, की आपण एकमेकांचे पाय खेचण्यापेक्षा सगळे एकत्र येऊ, सगळे पुढे जाऊया. आणि बस तिसऱ्या आता पुढच्या ब्लॉगचा तुम्ही वाट बघा. तर आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चलो बाय.